आमच्या मिक्सरचा आवाज जरा हेलिकॉप्टर सारखा नाही शिजलेली मग मधनच परत आली ताप आलाय म्हणून. इडलीचं पीठ बारीक करून घेतलेलं आणि इथं मम्मीनं ना त्या परातीत गरम पाणी केलेलं. त्या गरम पाण्याच्या परातीतच तिनं इडलीचं पिठाचं पातेलं ठेवलं आणि वरनं झाकण लावलं आणि त्यानंतर तिनं ते दुपटं ते घोंगड्यासारखं दिसतंय ते पांघरून त्या पातेल्याला घातलं. कारण की ना थोडं पाऊस पडत होता बाहेर, त्यामुळे थोडी गारवा होता वातावरणात, त्यामुळे ना ते पीठ भिजत नाही. त्यामुळे तिनं ते असं सगळं झाकून वगैरे ठेवलेलं, कारण की ऊब आल्यानं ते पीठ लवकर भिजेल ना, त्यामुळे रात्रभर आता हे पीठ असंच ठेवायचं. आत्ता ना 5:30 वाजल्यात आणि आम्ही आत्ता चालायला निघालोय. मम्मी कुठे गेली? मम्मी इथं चालते आणि मी इथे. आता ना बऱ्यापैकी 6 वाजलेत. आजपासून आम्ही रोज चालायला येणार आहे 5:30 ते 6. खरंच असं भारी वाटतं ना मम्मी, रोज यायचं चालायला. हां पारूच मम्मी, आता पारूच चालायचं. आता घरी जायचं, आंघोळ करायची आणि नाश्त्याचं ते आवरायचं. आज इडली करणार आहे ना आम्ही. निकीचं कॉलेज आहे, समरची शाळा आहे सकाळची, त्यांचं काय काय नाश्त्याचं दिलं पाहिजे. आता उजेड पडलाय चांगला, मगाशी लय अंधार होता. गाड्या पण यायला लागल्यात आता रस्त्यावर. मगाशी एक गाडी दिसत नव्हती. हे बघा, मगाशी ना हा सडा दिसत नव्हता. मगाशी मी रात्रीचं दाखवलेलं, पण आता कसला भारी दिसत. फुलं पडतात पारिजातकाची, खूप मस्त वास येतोय. मम्मी आता आंघोळीला गेली आहे, तोपर्यंत मी दारातला सडा पाणी करते. हॅलो गाईज, आता माझं पण सगळं आवरलंय, म्हणजे माझं आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आता समर्थचं पण सगळं आवरलंय. त्याने शाळेचा ड्रेस वगैरे घातले. आता त्याची सकाळची शाळा आहे, त्यामुळे आता तो सकाळी शाळेत जाणार आहे. सकाळच आहे, आता तो शाळेत जाईल. निकीचं पण आवरायचं चाललंय आणि इथं मम्मीचं पण आवरायचं चाललंय. आता समर्थ पण आता निघालाय आणि पप्पा पण आलेत. टाटा समर्थ, पुढं बघ पुढं. तर मित्रांनो, मम्मी इथं आता चपात्या करते. निकीला आता डब्याला चपात्या त्याने द्यायचे आहेत ना, मग भाजी चपाती निकी नेईल. तिकडं कुकरला मम्मीनं बटाटा लावलाय. इथं या कुकरात मम्मीनं डाळ शिजवून ठेवली आहे सांबर करायसाठी. काल पीठ भिजत घातलेलं, अजून उघडलेलं नाही आहे. आणि इथं ही निकीला भाजी केली आहे काळा दारकू. काळा दिसत नसेल, ती मिक्स आहे. हे तुमच्यात काय म्हणतात दारकूला? आमच्यात तर हे दारकूच म्हणतात. तुळशीला घालते पाणी, रांगोळी घेते, पाणी तेन मारून ठेवले. आता रांगोळी तेन घालून येते, फुलं आणते देवाला. मी आता मोटर चालू करते, पाणी वर सोडलं. आता ना माझी तुळशीची पूजा वगैरे करून झालेली आहे. इथं मी मुंग्यांना साखर पण घातली आहे. हे ना सोनचाफ्याचं झाड आहे. आजकाल ना सोनचाफ्याला आता बरीच फुलं येतात, सगळ्या फांद्यांना फुलं आहेत ती. आता मी सगळी आता तोडते आणि मग तुम्हाला दाखवते एकत्र. हे बघा, एवढे सारे सोनचाफ्याची फुलं आल्यात. आजकाल ना खूप येतात फुलं, खूप भर यायला लागतात. एवढे सारे अजून थोडे आहेत त्याच्यावर, पण हाताला येणं झालं नाही, एवढेच तोडले. आता हे सगळे देवाला. आणि ना माझ्याकडनं हे एक पडलं आणि खाली पडलेलं देवाला घालत नाही ना, वाज घेतलेली खाली पडलेली फुलं घालत नाही. पण मी हे डोक्यात घालणार आहे एवढं. त्याच्याने भारी वास येते. इथं मी बटाटे सोलून घेतलेत भाजीसाठी. इथं मम्मी इडलीसाठी घाणा भरा लागली.
नाही नाही नाही, इडली बरोबर भाजी नाही, ती डोसा पण करणार आहे ना, इडली पण डोसा पण. मम्मीला डोसा खायचा आहे, मला इडली खायची. पण आता ती पीठ भिजलंय का नाही कळना झाले, त्यामुळे एक घाणा करून बघणार आहे आधी इडलीचा. चांगली झाली तर ठीक, नाही तर बाकी सगळ्याचे डोसेच करायचे ते. इथं यात पाणी गरम करत ठेवलं इडली पात्रात. आधी लिंबू पिळाय का मम्मी त्यात? लिंबू पिळायला लागतोय. आता मोठा कट्टा 5 वर होता, आता तो 9 वर आल्यावर मग हे बंद करायचं. मम्मी तोपर्यंत ती बटाट्याचं फोडणी घालते आणि सांबर करत्या. तोपर्यंत मी ही चटणी करते. ही काल मम्मीनं नारळ आणलेला देवीला फोडून, त्याचा नारळ आहे, त्याची आता चटणी करायची. लसूण पण लागतो ना मम्मी? आलं लसूण टाकायचं. ही कोथिंबीर आहे, निवडून घेते, सगळं एकत्र करते. इथं आमच्या आईची पण आंघोळ झालेली आहे, आता तिला चहा पाणी द्यायचं. मम्मी तर प्यायचं पाणी भरते आणि ती चहाचं भांडं होतं, ती आईला चहा करायला लागली. ही मम्मीनं सांबाराची फोडणी घातली. आता हे 15 मिनटं झालं ते इडलीचे. मम्मी चेक कर शिजले का. नाही शिजलेली मम्मी अजून. जरा मम्मी आता 5 मिनटं ठेवत्या, शिजलेली नाहीये, वाफ जात असणार आहे कुठनं तर, म्हणून तसं होतंय बघ. आता हे सगळं आता बारीक करून घेते. यात आलं लसूण खोबरं कोथिंबीर मिरच्या घातलेले. यात मीठ घालायचं विसरलं, मम्मीला विचारून मीठ घातले. आता मी मस्तपैकी बारीक करते. आमच्या मिक्सरचा आवाज जरा हेलिकॉप्टर सारखा येतो. फोडणी तयार करते मी आणि हे सगळं वाटण त्यात टाकते. मम्मी तर फोडणी करायला लागली आहे, चटणीसाठी फोडणी. अशा प्रकारे आता ही खोबऱ्याची चटणी तयार झाली. ती 5 मिनिटासाठी ठेवलेलं ते काढले, तरी पण मम्मीला वाटते की बरोबर झालेलं नाही, त्यामुळं असंच ठरलेलं आहे की डोसाच करायचा, डोसा आंबोळ्या करायचा. त्या आईचं देव पूजायचं चाललंय. चहा दिला का आईला? आई बिस्किट पाहिजे का? मागच्या वेळेस कसली भारी झालेली, निकीनं बारीक केलेलं पीठ म्हणून काय पाणी लय झालं बारीक करताना. तिनं जरा पण नव्हतं घातलंय, पण बारीक करताना जरा घालतातच ना. मग तसं सांगायचं ना मला, काहीच नको घालू म्हणून. आता थंडीमुळे भिजलं नाही वाटतं पीठ. इडलीचा दुसरा घाणा करते. हे एवढं पीठ राहिले ना, तेवढं सगळं करून टाकते. इडली आंबोळी म्हणल्यावर लय पसारा असतो भांड्याचा. इथं सांबार व्हायला लागलंय. वाव, कसलं भारी वास येतो सांबारचा. मम्मी आता आंबोळ्या करत्या. आंबोळ्या म्हणायचं की डोसा, आंबोळ्याच आहे त्या. पहिली आंबोळी जरा अशी वेगळीच येते ना, मग त्याला एकदा जरा तव्याला जोर लागला की मग येतात नीट. मम्मी तू काय इडलीवाली काय ती डोसावाली झालं की? चांगलं टॉवेल पिवल घेतलं अंगावर. हे बघा मित्रांनो, हे सांबर आहे, खोबऱ्याची चटणी, हे बटाट्याची भाजी आणि हे डोसा आहे, आंबोळी डोसा काय म्हणतात ते माहीत नाही, पण भारी लागते पण. आणि ही इडली. हे सगळं आता मी खाणार आहे. मला काही कळणं झालंय ना की पहिलं काय खाऊ. काय खाऊ मम्मी पहिलं? इडली खाऊ? खाली पडलं. इडली खाऊ. अरे त्याला पण काही कधी खायन झाले बघा आमच्या आरशीला, कधी खायन झाले. डोसाच झाला हा, कुरकुरीत लागतोय. चटणी बरं खाते.
मी आधी खाऊन घेते मम्मी आणि तुला करून देते. पोरगीला आईला करून द्यायचं असते. आता मी मम्मीला आंबोळी करून द्यायला लागली. मम्मी आता खात्या. मम्मी कसं लागतंय? छान लागतं दीदीने केलंय म्हणजे. ए दीदी ना काय पण सांगू नको, सगळ्यांना माहिती आहे कोणी काय केलंय. जेव्हा इडली आंबोळीचा बेत असतो तेव्हा भांडी पण ढिगाणभर पडतात. त्यामुळे आता ही पटकन भांडी मी आता घासून घेते. ती इडली आंबोळी खाल्लेलं जिरल तरी. हे बघा सकाळी कॉलेजमध्ये गेलेली, आता येऊन परत झोपली. कॉलेजमधनं मधनच परत आली, ताप आलाय म्हणून. आता पट्ट्या लावायला लागतात. मी ना आत्ता एका मंदिरात निघाली आहे. इथं दुर्गादेवीचं मंदिर आहे. आज शुक्रवार आहे ना, तर दर शुक्रवारी मी जाते इथं दुर्गादेवीच्या मंदिरात. दर शुक्रवारी तिला हे गजरा, नारळ आणि गोड फुटाणा आणि काही दक्षिणा देते. म्हणजे असं ठरवलं आहे की दर शुक्रवारी जावावं म्हणून. तर चला तुम्हाला दाखवते इथलं दुर्गादेवीचं मंदिर. इथून आत आहे ते मंदिर. इथून पुढं गेलं की तिकडे विहीर आहे तिकडे, आणि हे मंदिर इकडे आहे. नेहमी तर चालू असतं मंदिर, पण आज का बंद आहे काय माहिती. ते घरातले इथले बाहेर गेलेत वाटतं. अशी देवीची मूर्ती आहे मस्त. त्या काकी आल्यात आता. मी इथंच ठेवणार होते खाली, आता कोणच नाही म्हणून. मग त्या म्हणल्या आता मी येते 2 मिनिटात थांब म्हणून. मग आता थांबते, मग नीट पूजा करते देवीची. दर्शन वगैरे तर झालं चांगलं. त्या काकींना म्हणजे मी 3 शुक्रवार झाले, आजचा हा 4था शुक्रवार आहे. त्यामुळे त्या खूप चांगल्या अशा ओळखीच्या झाल्यात. आता त्यांनी ना मला पुढच्या गुरुवारी बोलवले, कारण अष्टमी आहे ना, मग अष्टमीला प्रसाद वगैरे असतो. तर त्या म्हणल्या भजन वगैरे असतं, मग तू ये. मग आता पुढच्या गुरुवारी जाईन. त्यानंतर शुक्रवार पण आहे, पुढच्या शुक्रवारी पण जायचंच आहे मला. घरात निकिता तापली, तिला पण रात्री आता दवाखान्यात न्यायचं आहे. कसं काय अचानक ताप आलाय काय माहिती. रात्रीपासूनच खरं तर थोडा थोडा म्हणजे अशी नरमलेलीच, पण आज सकाळी ताप पण आला. म्हणजे तिला सकाळी कळलं नाही की काय काय माहिती. दुपारी कॉलेजमध्ये ताप आला दुपारीच. मग दुपारीच कॉलेजमधनं मग घरी आली. पप्पांनी तिला घरी आणून सोडलं. मग तिला पट्ट्या वगैरे लावल्या, पण जेवण काही झाली ती. त्यामुळे तिला आता रात्री दवाखान्यात न्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आज ना निखिल लय आजारी आहे. तर ना हा व्लॉग मी आता इथंच संपवते. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.